नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत साऊथ स्टाईल किंवा साऊथ इंडियन लुक स्टाईल पट्टू पावडई किंवा हाफ साडी कटिंग आणि स्टिचिंग कशी करायची. तर याकरता इथे 6 मीटरची मी साडी घेतलेली आहे आणि सेम यामधला जो ब्लाऊज आहे तो सेम कलरमध्ये आहे आणि अस्तर जे आहे ते मी इथे साधारण बटर क्रेपचा अस्तर घेतलेला आहे. तर ते मी घेतलेलं आहे 3 मीटर. सर्वात आधी मी तुम्हाला साडी दाखवते. तर ही अशा पद्धतीची बॉर्डर असलेली साडी आहे आणि सेम यामध्ये आपण मॉम आणि डॉटर असे ड्रेस बनवणार आहोत. तर त्या ड्रेससाठी मी वेगळी साडी घेतलेली आहे, म्हणजे सेम सेम कलरमध्ये अजून एक अशा 2 साड्या मी घेतलेल्या आहेत. तर सुरुवातीला आपल्याला पहा, जी तुमची लेहंगा किंवा जो खालचा स्कर्ट आहे त्याची लेंथ जी आहे ती घ्यायची आहे. तर बेल्ट सोडून मी इथे 39 इंच घेतलेली आहे लेंथ याची आणि एक मार्किंग जे आहे मी करून घेतलेलं आहे. साडी पूर्ण ओपन करून घ्यायची आणि जेवढी तुम्हाला लेंथ हवी आहे तेवढी लेंथ मार्क करायची. त्यामध्ये 1 इंच घ्यायचं आहे. तर इथे साधारण 39 इंचावरती मार्क करण्यासाठी मी वरच्या साईडने एक लाईन जी आहे आखून घेतली. त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे, पदर जो आहे तो सेपरेट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यातला ब्लाऊज पीस जो आहे तो देखील आपल्याला कट करून घ्यायचा आहे. साधारण इथे 90 सेंटीमीटर किंवा तुम्हाला ज्या पद्धतीची स्लीव्ज बनवायची आहे, फुल स्लीव्ज बनवायची असेल तर साधारण 1 मीटर पर्यंत तुम्ही जो आहे ब्लाऊज इथे कट करून घ्यायचा आहे. ब्लाऊज पीस कट करून घेतल्यानंतर जेवढी पण साडी आहे ती मी अशा पद्धतीने त्याची घडी घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर जी वरची आपण लाईन जी आहे ती आखून घेतली होती त्या पद्धतीने ती देखील कट करायची. आता ह्या जवळजवळ आपल्या 4 घड्या आहेत, 4 ते 5 घड्या, म्हणजे साधारण मी इथे जो स्कर्ट आहे त्याकरता मी इथे 3 मीटर जे आहे फॅब्रिक, 3 ते 4 मीटर फॅब्रिक यूज करणार आहे. तुम्ही पाहू शकता 4 मीटर 4 घड्या आहेत, साधारण 40 इंच म्हणजे 39 इंचाचा 1 मीटर अशा पद्धतीच्या 4 घड्या मी घेतल्या आणि 4 मीटर फॅब्रिक मी लेहंग्यासाठी यूज करणार आहे, जेणेकरून त्याचा फ्लेअर जो आहे तो खूप चांगला येतो. वरच्या बाजूने एक्स्ट्रा जे आहे पार्ट मी कट करून घेतला आणि 39 इंच याची उंची घेतली. सेम आता अस्तर इथे 2 प्रकारे तुम्ही लावू शकता. सेम जेवढं आपण मेन फॅब्रिक घेतलेलं आहे तेवढंच अस्तर घेऊन ते अस्तर त्याला अटॅच करायचं किंवा तुम्ही इथे अम्ब्रेलामध्ये देखील अस्तर लावू शकता. अम्ब्रेलामध्ये जर अस्तर लावणार असेल तर 3 मीटर अस्तर तुम्हाला व्यवस्थित होऊन जाईल किंवा सफिशियंट होईल. पण इथे मी अम्ब्रेलामध्ये अस्तर न लावता फ्लेअर चांगला यावा याकरता जेवढं मेन फॅब्रिक घेतलं साडीचं तेवढंच अस्तर मी घेतलेलं आहे. आता जो ब्लाऊज आहे त्याची कटिंग करणार आहोत. तर इथे अस्तर डबल फोल्ड मध्ये ठेवून घेतलेलं आहे मी आणि ब्लाऊजची उंची प्लस 1 ते 1.5 इंच असं मी मार्किंग करून घेतलं. इथे तुम्ही पाहू शकता साधारण 15.5 इंचावरती मी इथे मार्किंग करून घेतलेलं आहे आणि सरळ रेष जी आहे ती आपल्याला आखून घ्यायची. याच सरळ रेषेवरती आपल्याला शोल्डरचं मार्किंग करायचं. 40 चेस्टच्या अकॉर्डिंग मी इथे 6 इंच शोल्डरसाठी मार्क केलं आणि 6 इंच मी इथं आमोलसाठी मार्क केलं. 3 इंच गळा रुंदी घेतली. तिथून शोल्डर टू एपेक्स पॉइंट जो आहे तो मार्क करायचा. मी 11 ते 11.5 इंचावरती मार्किंग केला. तुमचा जो शोल्डर टू एपेक्स पॉइंट येईल तो मेजर करायचा आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच ऍड करून तुम्हाला मार्किंग करायचं. चेस्ट लाईन पुढे वाढवून घेतली, आमोल लाईन मार्क करून घेतली. चेस्टसाठी मी 10 इंचावरती मार्किंग केलं. पूर्ण चेस्ट डिवायडेड बाय 4 करायचं आहे प्लस 2 इंच मार्जिन. त्यानंतर आता खालच्या बाजूला आपल्याला इथे मार्किंग करायचं आहे वेस्ट. त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे की गळ्याचं जे आहे मार्किंग करून घ्यायचं. फ्रंट पार्टची कटिंग करत आहोत. 7 इंच क्रॉसमध्ये मार्किंग करून घेतलं फ्रंट नेकसाठी आणि चौकोनी आकार इथे मी गळ्याचा देणार आहे. तुम्हाला जो हवा तो गळ्याचा आकार जो आहे तुम्ही इथे देऊन घेऊ शकता. आणि हा जो ब्लाऊज आपण बनवणार आहोत तो प्रिन्सेस कट मध्ये बनवणार आहोत, कारण बॅक ओपन आपला ब्लाऊज असणार आहे. बंद बाजूने आपल्याला एपेक्स टू एपेक्स पॉइंटचं मेजरमेंट घ्यायचं, जे की 3.5 इंच माझ्या साईज मध्ये आहे. हे तुम्हाला बॉडीवरती मेजर करून घ्यायचं आणि दोन्ही पॉइंट्स जे आहेत अशा पद्धतीने कनेक्ट करून आपल्याला एक मार्किंग करायचं. वरच्या बाजूने एपेक्स टू एपेक्स पॉइंटचं मेजरमेंट 3.5 येतं, तर खालच्या बाजूने वेस्ट लाईनला ते तुम्हाला अर्धा इंच मायनस करून 3 इंच घ्यायचं. डाट या साईज मध्ये 2.5 ते 3 इंचापर्यंत तुम्ही घेऊ शकता. डाटसाठी मी मार्किंग केलं. 1 इंच लाईन वरती वाढवून घेतली अशा पद्धतीने. त्यानंतर हा जो पॉइंट आहे तो स्केलनी मी इथे जॉईंट करून घेतला. त्यानंतर आपल्याला इथून अशा पद्धतीने जो आमोलचा जो आपण स्क्वेअर आखून घेतलेला आहे तिथे वरच्या बाजूला 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि प्रिन्सेस कटचा आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे.
तर वरच्या बाजूचा जो टक्स आहे तो किती घ्यायचा, तर ह्या ब्लाऊजमध्ये मी वरच्या बाजूचा जो टक्स आहे तो छोटासा घेतलेला आहे, साधारण 1 इंचाचाच हा टक्स घेतलेला आहे मी. आणि इथे तुम्ही पाहू शकता की जो डार्ट आहे तो मायनस करून तुम्हाला वेस्ट लाईनचं मार्किंग करायचं. वेस्टसाठी मी 8.5 इंचावरती मार्किंग केलेलं आहे. डार्ट मायनस करून 8.5 इंच वेस्ट लाईन तुमची यायला हवी. तुमची जी पण वेस्ट लाईन असेल त्याचा चौथा भाग तिथे यायला हवा. कर्व स्केल घेतली आणि इथे प्रिन्सेस कटचा आकार जो आहे तो कर्व स्केलने मी व्यवस्थित देऊन घेणार आहे. इथे तुम्ही फ्री हँड देखील आकार देऊन घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने हा डार्ट जो आहे आपला 1 इंच वरती मायनस झाला, तर आता मी काय करणार आहे, अर्धा इंच ही लाईन जी आहे खालच्या बाजूला आर्महोलची लाईन वाढवून घेणार आहे, जेणेकरून प्रॉपर आर्महोल जो आहे फ्रंट आणि बॅक आपला सेम इथे मिळणार आहे. आपल्याला केलेल्या मार्किंग प्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहे. आणि हा आपण फ्रंट पार्ट कट करून घेतला. आता इथे आर्महोलची लाईन आपल्याला वाढवायची, त्यामुळे मी आर्महोल जो आहे तो अशा पद्धतीने प्रॉपर कट न करता फक्त तिरकस जी लाईन आहे ती कट करून घेतली. त्यानंतर 3 पार्ट आपले सेपरेट करून घ्यायचे. इथे लक्षात घ्या, हा जो ब्लाऊज आहे आपला हा बॅक ओपन आहे, त्यामुळे फ्रंटचा जो पार्ट आहे सेंटर त्याची कटिंग करताना बंद बाजूकडनं मी कटिंग केलेली आहे. करून घ्यायचा व्यवस्थित. आणि जो आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे त्याच्या फ्रंट पार्टची अशा पद्धतीने ड्राफ्टिंग इथे केलेली आहे. तर बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की प्रत्येक साईज मध्ये डार्ट किती घ्यायचा, काय घ्यायचा, तर याच्यासाठी मी स्पेशली एक व्हिडिओ पण नक्की घेऊन येईल. तर हे पहा, अशा पद्धतीने डार्ट मायनस करून जो नवीन आर्महोल आपल्याला मिळणार आहे त्याची मार्किंग करायची आणि कटिंग करून घ्यायची. फ्रंट नेक मी स्क्वेअर ठेवलेला आहे. ज्या पद्धतीने तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही ठेवू शकता. फ्रंट स्क्वेअर आणि बॅक जो आहे तो मी राऊंड डीप ठेवलेला आहे. तर अशा पद्धतीने अस्तरच्या फॅब्रिक वरती कटिंग झाली. सेम आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती अशीच कटिंग करायची. बॅक पार्टची कटिंग करण्यासाठी सेम मार्किंग केलं. 6 इंच शोल्डर, 6 इंच आर्महोल. चेस्ट लाईन जी आहे ती सेम त्याच पद्धतीने मी ते मार्किंग करून घेतलेली आहे. चेस्ट लाईन जी आहे मार्क करून घेतली. 10 इंच चेस्टसाठी मार्क करून घेतलेला आहे. टोटल चेस्ट आहे 40 इंच डिवायडेड बाय 4 भागिले 4. 10 इंचावरती मार्किंग केलं. 8.5 इंच खालच्या बाजूने वेस्टसाठी मार्किंग करायचं. वेस्टसाठी मार्किंग करताना तुम्हाला काय करायचं आहे, सर्वात पहिल्यांदा की वेस्टचा जो पण तुमचा चौथा भाग आहे तो घ्यायचा. प्लस त्याच्यामध्ये मागच्या बाजूने जर तुम्हाला ब्लाऊजमध्ये डार्ट घ्यायचे असतील तर त्या डार्टसाठी तुम्हाला साधारण 1 इंच अशा पद्धतीने वाढवून घ्यायचं आणि मार्किंग करून घ्यायचं. बॅक ओपन ब्लाऊज असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, अर्धा इंच जी आपली हुक लूक पट्टी आहे किंवा ज्या बाजूने हुक लावायचे आहे तिथे आपल्याला अर्धा इंच मार्किंग करून सरळ रेषा आखून घ्यायची. मार्जिनची मार्किंग जी आहे ती झालेली आहे. त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता बॅक आर्महोलसाठी 1.5 इंचावरती मी मार्किंग करून घेतलेलं आहे. कर्व स्केल घेतली, त्याने मुंड्याचा आकार देऊन घेतला. जेवढी गळारुंदी पुढे घेतली तेवढीच गळारुंदी मागे घेतली. बॅक नेक जो आहे तो डीप आहे, 10.5 ते 11 इंच बॅक नेक डीप आहे. 10.5 इंचावरती मार्किंग केलं. आता इथे देखील तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे गळ्याचे आकार जे आहेत ते घेऊ शकता. जसं की पान गळा किंवा मटका गळा, अशा पद्धतीचे जे आकार आहे तुम्ही देऊन घेऊ शकता. तर एक गळ्याचं जे मार्किंग आहे मी तुम्हाला दाखवलं, असा देखील गळा घेऊ शकता. पण मी राऊंड नेक जे आहे घेतलेला आहे. अस्तरच्या फॅब्रिक वरती कटिंग झाली. मेन फॅब्रिक वरती सर्व जे आपले अस्तरचं फॅब्रिक आहे ते ठेवून कटिंग करून घ्यायची. आता इथे तुम्ही पाहू शकता साडीचं जे फॅब्रिक आहे मी खाली ठेवलेलं आहे उलट, आणि जे बटर क्रेपचं अस्तर आहे ते मी अशा पद्धतीने ठेवलंय. हे पूर्ण अस्तर आपल्याला अटॅच करून घ्यायचं. आणि सेम मी बेल्ट तयार करून घेतला, जेवढी तुमची वेस्ट लाईन आहे तेवढा. तर वेस्ट लाईन आहे साधारण पहा इथे, हा जो बेल्ट आहे 4.5 इंचाचा आपण रेडी करून घेतला अस्तर लावून. वेस्ट लाईन आहे साधारण 40 इंच, पण त्याच्यामध्ये मी 2 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे, म्हणजे 42 इंचाचा असा बेल्ट मी तयार करून घेतला. आणि सर्व प्लेट्सचं डायरेक्शन एका बाजूने करून हा जो बेल्ट आहे तो आपल्याला अटॅच करायचा आहे.
तर तुम्ही असं करू शकता, प्रत्येक प्लेट एक एक प्लेट बनवून घ्यायची आणि त्यानंतर बेल्टला अटॅच करायची टोटली. असं देखील तुम्ही करू शकता. बिगिनर्स असाल तर प्रत्येक प्लेटला तुम्ही पिन लावायचे. तर अशा पद्धतीने खूप सारा घेर घेऊन या प्लेट्स ज्या आहेत मी बनवलेल्या आहेत. साधारण 4 मीटर असा घेर या स्कर्टला आलेला आहे. तर इथे पाहू शकता, हा बेल्ट जो आहे तो आपल्याला अटॅच करायचा. बेल्ट जो आहे सरळ ठेवायचा पहिल्यांदा आतल्या बाजूने, इथे तुम्ही पाहू शकता. आणि बेल्ट सरळ ठेवलेला आहे बटर क्रेपच्या अस्तरच्या बाजूने. सर्व प्लेट्स ज्या आहेत एकसारख्या याव्या याकरता तुम्ही काटा चमचा जो असतो त्याचा वापर केला तरीही चालेल किंवा मार्किंग करून घेतलं तरीही चालेल. बेल्ट अटॅच केल्यानंतर अशा पद्धतीने सरळ बाजूने त्याला स्टिच करून घ्यायचं आहे व्यवस्थित दाखवल्याप्रमाणे. आणि त्यानंतर स्कर्टला व्यवस्थित अशी फिटिंग करून घ्यायची. लटकन देखील तुम्ही लावू शकता. आता ब्लाउजची आपण स्टिचिंग करणार आहोत. इथे बघा, साडीचा सरळ भाग घेतला, त्यावरती जो फ्रंट पार्ट आहे तो ठेवून घेतला आणि नेक पार्ट स्टिच केला. त्यानंतर हा जो भाग आहे तो उलटा करून घेतला. आता अस्तरच्या बाजूने आपल्याला अशा पद्धतीने धार स्टिच गळ्याला करून घ्यायची आहे. प्रिन्सेस कटचा जो दुसरा पार्ट आहे त्याला देखील अस्तर लावून घेतलं. आता हे तिन्ही पार्ट एकमेकांना अटॅच करायचे आहेत. हे तिन्ही पार्ट आपल्याला व्यवस्थित अटॅच करून घ्यायचे. फिनिशिंग मध्ये खूप छान असा पफ जो आहे इथे आलेला आहे. आता स्लीव्सची कटिंग करायची. 11 इंच फॅब्रिक मी 4 फोल्ड मध्ये ठेवलं. स्लीव्सचा बॉटम 6.5 इंच, त्यानंतर साधारण 1.5 ते 2 इंच यामध्ये बॉटम साइड मध्ये मार्जिन, साधारण 9 इंच स्लीव्सची उंची मी ठेवलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे पफ स्लीव्स ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या डिझाईनच्या स्लीव्स ज्या आहेत ठेवू शकता. साधारण 3 ते 3.25 इंच इथे कॅप हाईट ठेवलेली आहे. स्लीव्सची तिरकस मार्किंग करून घ्यायचं आहे. ही लाईन इथे एक्सटेंड करून घ्यायची. मार्जिनचं मार्किंग जोडून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, स्लीव्सचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे. फ्री हँड तुम्ही इथे मुंड्याचा जो आकार आहे तो देऊन घेऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकता आतल्या बाजूचा मुंडा जो आहे त्याचा देखील मी इथे आकार देऊन घेतलेला आहे. ज्या पद्धतीने अस्तरचं कटिंग केलं त्याच पद्धतीने मेन फॅब्रिकचं कटिंग करायचं. आता मेन फॅब्रिकसाठी साधारण मी इथे 1 इंच फॅब्रिक जास्त घेतलेलं आहे, कारण मला फक्त सेंटरच्या बाजूने पफ हवा आहे म्हणून. तर अशा पद्धतीने सुरुवातीला आपल्याला सेंटरच्या बाजूने पफ घ्यायचा आणि पूर्ण मेन फॅब्रिक जे आहे ते अस्तरला अटॅच करून घ्यायचं. तुम्ही पूर्ण स्लीव्ज ही पफ स्लीव्ज पण बनवू शकता, पण मला फक्त सेंटरच्या बाजूने चुनी हवी होती, तर अशी मी स्लीव्ज रेडी करून घेतली. आणि इथे बघू शकता फ्रंट आणि बॅक दोन्ही नेक पार्ट रेडी करून घेतले. त्यानंतर स्लीव्ज अटॅच करून घ्यायची आणि फ्रंट आणि बॅक नेक पार्ट जे आहेत त्यामध्ये मी पाइपिंग जी आहे ती लावून घेतली. जसा मी फ्रंट नेक रेडी केला सेम तसाच बॅक नेक पण रेडी केलेला आहे. कॅनव्हासवर गळा जो आहे कट न करता मी इथे काय केलं की सुलट करून घेतलेला आहे गळा फक्त. म्हणजे मेन फॅब्रिक सरळ ठेवून त्यावरती अस्तर अटॅच करून सरळ उलटा जो आहे गळा करून घेतला आणि पाइपिंग अटॅच केली. अगदी साध्या सोप्या पद्धतीने छान फिनिशिंग मध्ये पाइपिंग देखील इथे मी बसवलेली आहे. आता स्लीव्ज अटॅच करून घ्यायचे आहे. स्लीव्हचा सेंटर जो आहे तो मॅच करायचा शोल्डरच्या सेंटरवरती ठेवून आणि त्यानंतर अशा पद्धतीने पूर्ण स्लीव्ज जे आहे ते आपल्याला ब्लाउज मध्ये अटॅच करून घ्यायचे आहे. इथे ब्लाउज मध्ये बॅक साइडला हुक्स येणार आहे, तर ती देखील पट्टी रेडी करून घ्यायची. तर बघा मैत्रिणींनो, सुंदर अशी पट्टू पावडाई म्हणू शकता तिला किंवा हाफ साडी जी आहे साऊथ इंडियन स्टाईल इथे बनवलेली आहे. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला नक्कीच मिळेल. याच्यानंतरचा जो नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे तर याच पॅटर्न मध्ये साधारण 12 वर्षाच्या मुलीसाठीचा हा पॅटर्न मी जो आहे बनवणार आहे. तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की बघा. या व्हिडिओच्या नंतर 2 दिवसांनी तो व्हिडिओ अपलोड होईल. तर पुन्हा भेटूयात त्या साऊथ इंडियन 12 वर्षाच्या लुकसह किंवा 12 वर्षाच्या साऊथ इंडियन हाफ साडीच्या व्हिडिओसह. तोपर्यंत बाय.